नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्राच्या जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या शोमध्ये आपण बुलढाण्यामध्ये क्षारयुक्त विषारी पाण्याचा प्रकोप झालाय. त्यामुळे इथल्या नागरिकांना किडनी, केस गळती, नख गळतीची लागण सुद्धा झाली आहे. ही नेमकी समस्या काय आहे ती बघायची आहे. तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला भाव का मिळत नाही, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर कोणतं संकट उभं राहिलंय ते सुद्धा आपल्याला आजच्या जनता रिपोर्टरमध्ये बघायचंय. चला तर मग सुरुवात करूया जनता रिपोर्टरला. सुरुवातीला पाहूया कांदा का डोळ्यामध्ये पाणी आणतोय ती बातमी. कांद्याचे दर कोसळलेले आहेत, सरकार मात्र गप्पा आहे. उपाययोजनांचा अभाव आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्यात. कांदा विक्रीतून खर्चही निघत नाहीये, त्यामुळे लाल कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालाय. कांदा उत्पादक शेतकरी आज मोडकळीस आलाय. अवघ्या 3 आठवड्यामध्ये प्रति क्विंटल तब्बल 1450 रुपयांची घसरण झाली आहे. शासन मात्र मुकदर्शकाची भूमिका घेत असल्यानं शेतकऱ्यांचा संताप उफाळून आलाय. ज्या भागात पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी सोय नाही तिथं लाल कांदा हेच शेतकऱ्यांचं एकमेव जगणं आहे. पावसाळी लाल कांद्यावर संपूर्ण वर्षभराचं कुटुंब हे चालतं. मात्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांचे हे शेवटचे आधारस्तंभ सुद्धा कोसळू लागलेत. पाऊस, ढगाळ वातावरण, धुकं, दव, रोगराई, किडी, मजुरीची टंचाई या साऱ्या संकटाशी झुंज देत शेतकरी लाल कांदा पिकवतो. एकरी 80 ते 90 हजार रुपये खर्च करून उभे केलेले पीक बाजारामध्ये विकताना मात्र शेतकऱ्यांच्या हाती अवघे 30 ते 50 हजार रुपये लागतायत. खर्चही निघत नाही, त्यामुळं कर्जाचा डोंगर हा वाढत चाललाय. शेतकरी त्यामुळं मानसिक तणावाखाली सापडलाय. सोलापुरात तर कांदा लागवडीसाठी 45 हजार रुपयांपर्यंत खर्च केला होता, तर 22 पोते कांदा विक्रीतून अवघे 5,000 रुपये मिळाले. त्यामुळं शेतकरी हवालदिल झालाय. तर लाल कांद्याचे बाजारभाव कसे घसरत गेलेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात. 24 डिसेंबरला किमान 700 रुपये दर होता, कमाल 3201, सरासरी 1851 होती. 29 डिसेंबरला किमान 700, कमाल 2951, सरासरी 1851. 1 जानेवारीला किमान 700, कमाल 2611, सरासरी 1870. 12 जानेवारीला भाव घसरला, 600 रुपये किमान, कमाल 2041, सरासरी 1550. आणि 21 जानेवारीला आणखीनच भाव घसरला, किमान 500, कमाल 1500 आणि सरासरी ही 1000 रुपये इतकी आली आहे. त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यासमोर मोठं संकट हे उभं राहिलंय. तर शेतकऱ्यांना नेमक्या काय समस्या भेडसावतायत, काय नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ते पाहूयात. कांद्याची परिस्थिती भयानक आहे. त्यातली त्यात या बीजेपी सरकारमुळे भयानक आहे, काय ते कळत नाही. पण सरकारचं धोरण हे शेतकरी विरुद्ध आहे पूर्ण. त्यांनी कांद्याला मार्केट हे दिलंच पाहिजे. आम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये दुसरं पीक पिकवायचं कोणतं आम्ही? आमच्याकडे शाश्वत शेती करायला पाणी नाही राहत उन्हाळ्यामध्ये. आता सध्या 1000 ते 1200 रुपये दर मिळत आहे. काय परवडत नाही त्याच्यामध्ये. 50% सुद्धा आम्हाला म्हणजे खर्च निघत नाही आमचा त्याच्यामध्ये. काय मागणी कराल सरकार? मागणी एकच आहे का सरकारने आम्हाला खतं, बियाणं आणि मजुराची परिस्थिती तर भयानकच आहे आमची. परंतु शेतकऱ्यांना कांद्यावर हे व्यवस्थित धोरण ठेवून आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. तर आणखी शेतकऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी संवाद साधलेला आहे. त्यांच्या समस्या समजून घेतलेल्या आहेत त्या पाहूयात. नाशिक जिल्ह्यात सध्या कांद्याचे दर हे पूर्ण खाली आलेले असून नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, चांदवड, मालेगाव आदी परिसरात कांद्याचे जे दर आहे मागील महिन्यामध्ये जवळजवळ 2000 ते 2500 रुपये क्विंटल कांदा जात होता. मात्र आता सध्या एवढ्या 2-3 दिवसात सतत कांद्याची घसरण चालू असून आता कांद्याला सरासरी 1000 ते 1200 रुपये दर मिळत आहे. आणि त्यात छोटा कांदा आणि मोठा कांदा याच्यामध्ये बी मोठा तफावत पडलेला आहे. छोट्या कांद्याला जवळजवळ 500 ते 600 रुपये क्विंटलच दर मिळत असून मोठ्या कांद्याला जो आहे दर हा 1000 ते 1200 रुपये दर मिळत असून व्यापारी देखील यामध्ये लूट करत आहेत. आपल्याशी काही चांदवड तालुक्यातील शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आता काय सांगाल, मागच्या महिन्यात कांद्याचे दर काय होते, आता काय याची परिस्थिती कशी आहे? सर्वप्रथम तुमच्या चॅनलचे आभार. कारण या वर्षी हा निवडणुकांचा हंगाम आहे असं वर्ष ओळखलं जाईल. कुणाला तरी लक्षात आहे का बुवा हे राज्य, हा देश शेतीप्रधान आहे आणि या शेतीप्रधान देशातल्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे, त्याच्या त्या उत्पादनाची काय अवस्था आहे हे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला. याच्यासाठी सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार. विषय असा आहे
कांद्याचे बाजार मागच्या 2 महिन्यापूर्वी कशी परिस्थिती होती आणि ते कांद्याचे बाजार त्याच्या आधी सरकारांच्या हस्तक्षेपानं बाजार पाडण्यासाठी केलेले प्रयत्न, बाजार वाढू नये म्हणून प्रयत्न करतात. मग आता पडलेल्या बाजारासाठी सरकारची त्या ठिकाणी भूमिका काय? सरकार निवडणुकांच्या याच्यातून थोडं बाहेर येऊन तो शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी जर 3,000 रुपये किलोचं बियाणं घेऊन त्या ठिकाणी कांद्याची जोपासना करत असेल आणि त्याच्यावर असलेला लाखो रुपयाचा एकरातला खर्च, तो जर 50,000 रुपये त्याला उत्पन्न होणार असेल, तो -50,000 शेती करणार असेल, तर त्यानं जगायचं कसं? तुमची ही सगळी सरबराई, तुमची आश्वासनं, इथं कितीतरी आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सन्माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या 5 ते 7 सभा झालेल्या आहेत. ज्या सभांमध्ये त्यांनी सांगितलं होतं कांद्याचं असं असं करू, टोमॅटोचं असं असं करू, पहिले मार्वल नाही पहुंचेगा, पहिले टमाटर पहुंचेगा. कुठे आहे टोमॅटो आणि कांदा, कुठे आहे? यांच्या त्या अजेंड्यामधून आम्ही गायब झालो की काय? कोणाचंच लक्ष का येत नाहीये? काही बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव खाली केल्यानंतर देखील वांदे काढण्यात आले. असे प्रकार भरपूर बाजार समितीमध्ये सध्या दिसत आहे. प्रचंड भयानक परिस्थिती. मी एका बाजार समितीचा संचालक आहे. सातत्यानं दिवसभर जर माझ्या फोनवर काय काम करत असेल, तर कांद्याचे वांदे, कर्जाची प्रकरणं, त्यानंतर शेतकऱ्याच्या असलेल्या बी बियाणे, खते, याच्यामध्ये बिलं वेगळी आणि दर वेगळे, अशा 4-5 प्रकारची कामं मी फक्त फोनवर करत असतो. सातत्यानं त्या ठिकाणी वादविवाद करत असतो. एक गोष्ट बाजार समितीचा संचालक या नात्यानं मला विचारायची आहे, का एकदा लिलावाचा काय पॅटर्न आहे, तो DDR आणि ER या साहेबांनी बाजार समित्यात येऊन बघावा. एकंदरीतच नाशिक जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या या भावना तीव्र झाल्या असून सध्या कांद्याला 1,000-1,200 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी देखील चिंताग्रस्त झाला आहे. जय महाराजसाठी संतोष खताळ, चांदवड, नाशिक. तर आता आपण शेतकऱ्यांची बाजू समजून घेतली, दुसरी बाजूही समजून घेऊयात. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांचं यावर काय म्हणणं आहे ते पाहूयात. कांद्याच्या उत्पादनाला लागणारा खर्चापेक्षाही 50% पण भाव आज मार्केटला नाही. 1,000-1,200 रुपये क्विंटल चांगला कांदा विकला जातो. गोल्टी 400-500 रुपये क्विंटल विकली जाते आणि कांदा तयार करायला 20 ते 25 रुपये खर्च येतो. परंतु या भाजपच्या सरकारमुळं, या भाजपचा सरकार हा शेतकरी विरोधी सरकार आहे. जेव्हापासून या राज्यात आणि देशात भाजपचं सरकार आलंय तेव्हापासून सर्व शेतकरी राजा अडचणीत आलेला आहे. कारण जो कांदा 25 रुपये खर्च येतो तो कांदा 12 रुपये किलो विकतोय, 10 रुपये किलो विकतोय, 5 रुपये किलो विकतोय. शासनाच्या ह्या निर्यात धोरणामुळे कांद्याला भाव मिळत नाही. कायमस्वरूपी जर निर्यात चालू ठेवली तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल. तर आपल्यासोबत शेतकरी आत्माराम कुंभारडे आणि कांदा व्यापारी सुशील पलोड हे दोघेही जोडलेले आहेत. सुरुवातीला शेतकऱ्यांकडे जाऊया. आत्मारामजी, नेमकी काय समस्या आहे? 50% खर्च सुद्धा निघत नाहीये. समजा 10 रुपये खर्च जर कांदा लागवडीपासून विक्रीपर्यंत आला तर 5 रुपये मिळत आहेत. शेतकऱ्यांनी कसं जगावा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतोय. काय नेमकी समस्या सध्या तुम्हाला भेडसावतीये? सध्या कसं आहे की उत्पन्न जेव्हा जास्त होतं तेव्हा मागणी कमी असते. हा तर युनिव्हर्सल रूल आहे. मग जरी आता उत्पन्न जास्त निघाले असेल त्यामुळे बाजारभाव पडले, कारण प्रत्येक बाजार समितीमध्ये आपण जर बघितलं तर 1,000-2,000 ट्रॅक्टरची त्या ठिकाणी आवक असते. आत्मारामजी, तुमचा विषय तुम्ही पूर्ण करा. थोडेसे कॅमेरापासून मागे राहा, मागे थांबा, म्हणजे फ्रेम बरोबर मिळेल. हा, ओके. तर या ठिकाणी उत्पन्न जास्त मोठ्या प्रमाणात आल्या कारणानं भाव घसरली वस्तुस्थिती आहे. परंतु भाव जरी पडले असेल तर शासनाने याच्यात लक्ष घातलं पाहिजे. ज्या पद्धतीनं कांदा खरेदी करून ती परदेशात असेल किंवा त्या ठिकाणी निर्यात केली पाहिजे, हा सर्वात महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे. बांगलादेशामध्ये पूर्वी कांदा जायचा त्यामुळे थोडेफार बाजारभाव 200-300 रुपयांनी जास्त राहायचे. पण आता बांगलादेशाबरोबर आपले रिलेशन चांगले नसल्या कारणानं त्या ठिकाणी मागणी नाही असं म्हटलं जातं. परंतु हे काही जरी असलं तरी शेवटी शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारने उभं राहिलं पाहिजे आणि कांद्याच्या बाजारभावामध्ये कशी वाढ होईल याकडे दुर्लक्ष दिलं पाहिजे. खरं तर 1 एकर कांदा पिकवण्यासाठी साधारणतः 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो आणि आज बाजारभाव जर 1,200 रुपये पाहिले तर एकरी उत्पन्न जास्तीत जास्त 70-80 क्विंटल त्या ठिकाणी मिळतं. पर्यायानं खर्चही निघत नाही आणि म्हणून सरकारने या ठिकाणी तातडीने लक्ष घालणं गरजेचं आहे. जोपर्यंत सरकार याच्यात लक्ष घालत नाही तोपर्यंत भाव वाढणं मला तरी अवघड वाटतंय. आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने या ठिकाणी ऍटलिस्ट कमीत कमी एकरी 1,00,000-2 लाख रुपये जरी नफा मिळाला तरी तो शेतकरी तरतो. कारण या वर्षी पावसाने प्रचंड मोठं नुकसान केलंय, उत्पन्नही कमी झालेलं आहे.
जे विक्री उत्पन्न साधारणतः 100 ते 125 क्विंटल निघायचं ते फार 70, 80, 60 क्विंटलवर पण आलेलं आहे. त्यामुळं बाजारभाव जर वाढवायचे असेल तर सरकारलाच या ठिकाणी लक्ष घालावं लागेल, मग ते निर्यातीमध्ये असो किंवा अजून कुठल्या योजना असो. जी, मात्र आत्मारामजी, व्यापारी मध्ये काही अडवणूक करतात का? काय तुमचा अनुभव आहे? गंमत अशी आहे की व्यापारी अडवणूक करता असं म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी देशावर त्यांच्या देशांतर्गत त्यामुळे एखादा वक्कल जर त्यांचं चुकून 1300-1400 रुपयाने गेलं त्याच्यामध्ये काहीतरी खोड काढतात जेणेकरून ते आणखी 2 रुपयाने कसं कमी मिळेल. पर्याय त्या ठिकाणी शेतकरीच नाडला जातो. हे चुकीचं आहे. व्यापारीही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जी, तर आपल्यासोबत व्यापारी सुशील पलोड सुद्धा जोडलेले आहेत. व्यापारी, कांदा व्यापारी आहेत. सुशीलजी, तुम्ही खोड का काढता शेतकऱ्यांची? शेतकऱ्यांना का नाडवता असा आरोप आहे. तुम्ही तुमची भूमिका मांडा. मध्ये खोड काढता किंवा शेतकऱ्यांना नाडतात हे म्हणणंच चुकीचं आहे. सगळ्यात महत्वाचं, जितक्या व्यापाऱ्याचे आणि शेतकऱ्यांचे सलोख्याचे संबंध असतात आणि ज्या पद्धतीने व्यापारी त्यांना खऱ्या अर्थाने सपोर्ट करतो, त्या पद्धतीने जर गव्हर्नमेंटने सपोर्ट केला तर सगळ्यात जास्त फायदा आपल्या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा होईल. व्यापारी हा प्रत्येक वेळी शेतकऱ्याच्या फेवर मध्ये, परंतु स्वतःचा व्यापार वाचवण्याच्या उद्देशाने आणि व्यापारात असलेल्या ज्या नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही अडचणींना फेस करून त्याला जे 18-18 तास काम करायचं आहे त्याच्यात तो शेतकऱ्याला नाडण्याचा संबंध येतच नाही. कुठेतरी एखाद्या 1500-200 वक्कलांमध्ये एखाद्या शेतकऱ्याबरोबर तो प्रकार घडतो, परंतु त्यात त्या मालाच्या क्वालिटीचा फरक असतो. अन्यथा तसं करण्याचं व्यापाऱ्यांचं काही कार्यक्रम नसतो आणि असं कधीही घडत नाही. कारण शेतकरी हा व्यापाऱ्याचा मायबाप अन्नदाता आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी दुधाभाव ही भावना नाही, प्रॅक्टिकल सिच्युएशन जी आहे ना तिला हँडल करावं लागतं. एखादा शेतकरी किंवा एखादा व्यापारी लाखात एखाद्या वक्कलला तसं करत असेल तर मी त्याला नाकारू शकणार नाही, कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. परंतु 99.99% असं घडत नाही. ठीक आहे. सुशीलजी, शेतकऱ्यांचाही फायदा व्हावा, व्यापाऱ्यांचाही फायदा व्हावा, यासाठी मध्यम मार्ग काय आहे अगदी थोडक्यात? सगळ्यात महत्वाचं असं आहे, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ह्या फिक्स असल्या पाहिजे आणि शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्यांच्या बरोबर त्या मिळत्या जुळत्या झाल्या पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. आत्मारामजी, तुमच्या मते काय मध्यम मार्ग असू शकतो ज्यामुळं शेतकरी नाडला जाऊ शकणार नाही, शेतकऱ्याचा पोट भरेल, त्याचा खर्च तरी किमान निघेल शेतामध्ये केलेला? निर्णय घेणं गरजेचं आहे. धोरणात्मक निर्णयाशिवाय हा विषय शक्य नाही. काय होतं, धरसोडीचं जे आयात निर्यातीचं धोरण आहे तेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मुळावर आहे. त्यामुळे ठोस असं कायमस्वरूपीचं धोरण त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने, सरकारने, केंद्राने करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. आत्मारामजी आणि सुशीलजी, धन्यवाद. तुम्ही वेळ दिलात आणि तुमच्या भूमिका मांडल्यात त्याबद्दल. तर कांदा विक्रीतून खर्चही निघत नाहीये, त्यामुळं शेतकरी नाडला गेलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान हे उभं राहिलेलं आहे. जितका खर्च शेतामध्ये केलेला आहे तितका सुद्धा निघत नाही, त्यामुळं शेतकऱ्यासमोर मोठं आव्हान हे उभं राहिलंय.